मशाल चिन्हासमोरील बटन दाबलं जात नसल्याचा आरोप केला जातोय। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक वसंत नकाशे यांनी हा आरोप केलाय। मुंबईतल्या वॉर्डमधील हे संपूर्ण प्रकार असल्याचं कळते। धारावीतील वॉर्ड क्रमांक 184 मधील हा सगळा प्रकार आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडनं। अक्षय, आत्ताचे अपडेट्स काय अधिकची माहिती? नक्कीच वृषाली, आपण पाहिलं तर वॉर्ड क्रमांक 184 मधले हे सगळे स्थानिक पदाधिकारी आहेत आणि या ठिकाणी मशालीच्या चिन्हासमोरचं बटन जे आहे ते व्यवस्थित पद्धतीने दाबलं जात नाही। त्यामुळे मतदारांनी आपलं मतदान त्यांच्या आवडत्या व्यक्तीलाच उमेदवाराला दिलंय की नाही या सगळ्या संदर्भातला हा सगळा प्रश्नचिन्ह जो आहे तो निर्माण होताना पाहायला मिळतोय। आपल्यासोबत काही तरुण देखील आहेत, त्यांनी मतदान केलंय परंतु त्यांच्या मतदान प्रक्रियेमध्ये विलंब झालेला आहे। तुझं नाव काय आणि तुला किती उशीर लागला मतदान प्रक्रिया? माझं संपूर्ण नाव प्रणव प्रकाश सावंत आहे। मी इकडेच राहतो धारावीमध्ये। तर मी सकाळी मतदान करायला गेलो तेव्हा मशीनच बंद होती। मग मी जेव्हा दोनदा बटन दाबलं तेव्हा बटन दाबलं नाही। मग थर्ड अटेम्प्टमध्ये त्यांनी मला सांगितलं की तुमचं झालं, तुम्ही जावा करू। मी बोललो कसं झालं, लाल लाईट तर आलीच नाही। मग ते म्हणले अच्छा 2 मिनिटं थांबा, काय तर टेक्निकल इश्यू आहे। मग तेवढ्यात एक जण आला तिथून त्यांनी काय तर बटन दाबलं। मग त्यानंतर ती मशीन चालू झाली आणि मग माझं 4th टर्ममध्ये माझं मतदान झालं। खरं तर वसंत नकाशे देखील आहेत। काय मतदानाच्या संदर्भातली प्रक्रिया विलंबाने सुरू आहे आणि मशालीच्या चिन्हासमोरचं बटन दाबलं जात नाही काय? मतदान सकाळी चालू झालं, परंतु आमच्या आता लक्षात आले की या ठिकाणी ज्या मतदार याद्या आम्ही 2-3 दिवसापासून चालत आहोत, मतदार नक्कीच